राजगिरी म्हटले की आपल्याला आठवतो तो फक्त राजगिऱ्याचा लाडू, पण ह्या राजगिऱ्याच्या लहायांपासून आज आपण बनवलेली आहे ती म्हणजे खीर. एवढी भन्नाट खीर लागते आणि म्हटलं चला तुमचा नवरात्रीचा उपवाससुद्धा आहे तर अशी खीर बनवून तुमच्याबरोबर शेअर करायला काहीच हरकत नाही. कारण मी खाऊन बघितली, मला खूप आवडली, तुम्हालासुद्धा नक्की आवडेल. कशी बनवली ही खीर व्हिडिओ लास्टपर्यंत पाहत राहा आणि अनोखी चव चॅनलला सपोर्ट करत राहा. नमस्कार, मी सुनीता. अनोखी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण नवरात्र स्पेशल रेसिपी करणार आहे. आजची आपली गोड रेसिपी आहे ती म्हणजे राजगिऱ्याच्या लहायांची खीर. राजगिऱ्यांच्या लहाया कशा बनवायच्या तर त्याचाही व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे, तीही लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली देणार आहे. राजगिऱ्यापासून लाडू कसे तयार करायचे तर त्याचाही व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे, तर तो सुद्धा तुम्ही नक्की बघा. वेगवेगळे नवरात्री स्पेशल रेसिपी केले तर त्यांच्याही लिंक तुम्हाला मी देणार आहे, तर नक्की पहा तर आपलं अनोखी चव चॅनल. मग वेळ न घालवता आपण राजगिऱ्यांच्या लहायांची खीर कशी बनवायची ती पाहूया. राजगिऱ्यांच्या लहायांची खीर बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते पहिलं पाहूया. इथे राजगिऱ्यांच्या लहाया मी अर्धी वाटी घेतलेल्या आहेत. ह्या लहाया मी घरीच बनवलेल्या आहेत. ह्या लहाया कशा बनवायचा त्याचाही व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे, लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली देते. आणि ही खीर बनवण्यासाठी बाकीचं अजून साहित्य काय काय लागते तर तुमच्या आवडीनुसारही घेऊ शकता. कारण इथे मी सुकामेवा घेतलेला आहे, काजू आणि पिस्ता. याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे ड्रायफ्रूट तुम्ही वापरू शकता. अर्धा चमचा वेलची पावडर घेतली आणि 1 चमचा तूप घेतलेला आहे आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. आणि याच्यासाठी आपल्याला दूधसुद्धा लागणार आहे, तर मी ते अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. छान अशी खळकून या दुधाला उकळी येऊ द्यायची. दुधाला खळकून छान अशी मस्त उकळी आलेली आहे. आता दुधावरती जी साय येते ती काय करायचं, काढून घ्यायची आणि परत दुधामध्येच मिक्स करून घ्यायची. आता जे जे आपण साहित्य मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर सगळं साहित्य याच्यामध्ये आता ॲड करायचं आहे. पहिले आपण साखर ॲड करूया. मी ते अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर वाढवू शकता प्रमाण, कमी आवडत असेल तर प्रमाण कमी करा. त्यानंतर जो आपण सुकामेवा घेतलेला आहे तोही ॲड करूया. मी ते 2च घेतलेले ड्रायफ्रूट, तुम्हाला वेगवेगळे आवडतात तर घ्या तुम्ही याच्यामध्ये. त्यानंतर जी चमचाभर तूप घेतलं होतं तेही ॲड करूया आणि मिक्स करून घ्यायचं. साखर पूर्णपणे आपल्याला विरघळून घ्यायची आणि दूध थोडंसं आटू द्यायचं, म्हणजे थोडा दाटसरपणा त्या खिरीला आला पाहिजे. दुधाला खळकून उकळी आलेली आहे, साखर पूर्णपणे विरघळली. आता आपण वेलची पावडर ॲड करायची, कारण खीर बनवते तर थोडा स्मेल पण आला पाहिजे. वेलची पावडर टाकली की स्मेल छान येतो. जर तुम्ही उपवासाला वेलची खात नसाल तर स्किप केली तरी चालेल. आणि एकदा मिक्स करून घ्यायचं. आणि यामध्ये आता काय करायचं, आपण जे राजगिऱ्याच्या लहाया घेतलेल्या आहे ते हळूहळू गॅस स्लो करायचा आणि टाकायचे, कारण ते वरती येतात, जेणेकरून उतू जाऊ नये. जास्त शक्यतो खीर बनवताना पसरट भांडं घ्यायचं, थोडं थोडं हळूहळू टाकायचं आणि मिक्स करत जायचं दुसऱ्या हाताने. आणि ह्या राजगिऱ्या त्या दुधामध्ये छान अशा मस्त भिजल्या पाहिजे, म्हणजे छान असं दाटसर होईपर्यंत आपल्याला आटवून घ्यायचं आहे, तेव्हा ती खीर छान लागणार आहे. तर सगळ्याचा एकजीव व्हायला हवा. हे अर्धा लिटर दूध दिसते, अजिबात आपण अजून आटवलं नाही, फक्त उकळी आणलेली आहे आणि साखर विरघळून घेतली. तर पूर्णपणे आपल्याला आटवून घ्यायचं आहे, म्हणजे थोडं दाटसर होईपर्यंत. मध्ये मध्ये लक्ष द्यायचं. आणि ही खीर अजून टेस्टी होण्यासाठी काय करायचं, दुधावरची जी साय होती ती मी अर्धी वाटी घेतली, थोडी फेटून घ्यायची आणि ह्या खिरीमध्ये टाकायची. आणि काय होतं, ऑप्शनल आहे, तुम्ही टाकलीच पाहिजे असं काही नाही, पण खीर छान लागते. तुम्ही टाकून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. आता मिक्स करून घेऊया.
हळूहळू ही दूध बघा छान असं आटत चाललेलं आहे। आता 4 ते 5 मिनिटं पुन्हा एकदा मी आटवून घेतलं। आता खीर आपली परफेक्ट तयार झालेली आहे। अशी दाटसर व्हायला पाहिजे, कारण राजगिरी आणि दूध असं एकजीव व्हायला पाहिजे, म्हणजे खीर चवीला छान लागते। आता आपण गॅस बंद करायचे आहे। याच्यापेक्षा जास्त जर तुम्ही आटवलं तर खायच्या वेळी काय होईल, एकदम घट्ट होऊन जाते, त्यावेळी तुम्हाला दूध टाकून खायला लागेल। या कन्सिस्टन्सी म्हणजे एकदम परफेक्ट खीर तयार आहे। मी गॅस बंद केलेला आहे। या अगोदर आपण साबुदाण्याची खीर उपवासाची कशी बनवायची तर त्याचाही व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली देणार आहे। वेगवेगळ्या नवरात्रीचे उपवासाचे रेसिपीसुद्धा केलेल्या आहेत, त्यांच्याही लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली देणार आहे। आपली तयार झालेली खीर एका बाउलमध्ये काढून घेऊया। आज बनवलेली ही राजगिऱ्याच्या लाह्यांची खीर कशी झाली तेही मला कमेंटमध्ये सांगा। तुम्हाला जर आवडली तर तुम्ही बनवून बघा, आणि तुम्ही बनवलेली कशी झाली तीही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद। मग कशी वाटली तुम्हाला ही आजची नवरात्र स्पेशल राजगिरांच्या लाह्यांची खीर? जर आवडली असेल तर ह्या नवरात्रीमध्ये नक्की बनवून पहा। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर करा, आणि सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा, आणि बाजूचं बेल आयकॉन आहे त्याच्यावरही क्लिक करा। असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या अनोख्या रेसिपी सोबत। तोपर्यंत गुड बाय।